श्री गुरुचरित्रात ग्रंथात ही उपासना 3 प्रकारे करता येईल, असे चरित्रकार सरस्वती गंगाधर यांनी नमूद केले आहे. अंतःकरण असता पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र. सौख्य होम्य परम. दुसरा प्रकार सांगेन. सप्ताह वाचावयाची पद्धती. तुझ सांगो यथास्थिती. शुचिर्भूत होओनी शास्त्ररीती. सप्ताह करिता बहुपुण्य. दिनशुद्धी बरवी पाहून. आवश्यक स्नान संध्यादिक करून. पुस्तक वाचावयाचे स्थान. रंगविल्याही शोभा करावी. देशकालाही संकल्प करून. पुस्तकरूपी श्री गुरुचे पूजन यथोपचारे करून ब्राह्मणासही पूजावे. प्रथम दिवसापासून बैसावया असावे एक स्थान. तत्वार्थ भाषणे धरावे मौन. कामादी नियम राखावे दीप असावे शुभ्रंग. देव ब्राह्मण वडील वंदून पूर्वोत्तर मुख करून वाचती प्रारंभ करावा. 9 संख्या अध्याय प्रथम दिनी. 21 पर्यंत द्वितीय दिनी. 29 तृतीय दिनी. चतुर्थी दिनी 35, 38 पर्यंत पांचवे दिन. 43 वरी 6वे दिनी. सप्तमी 52 वाचोनी. अवतरणिका वाचावी. अशी सप्ताह पद्धती ते सांगतात. नंतर उत्तर पूजा करून उपहार करावा. रात्री भूमीवर झोपावे. ब्राह्मण सुवासिनीस भोजन दक्षिणा द्यावी. त्यांना संतुष्ट करावे असेही प्रतिपाद दिले आहे. तिसरा प्रकार. धर्म अर्थ पुस्तक लिहिता सर्वसिद्ध, म्हणजेच लेखन स्वरूपात सेवा करावी. सदा वाचावे गुरुचरित्र. या ओवीचे 2 अर्थ आहेत. सदा म्हणजे नित्याने वा दररोज आणि सदा म्हणजे सप्ताह पद्धतीने सदैव. दररोज वाचताना एक फायदा होतो. पारायणाची फलश्रुती. कोणतीही उपासना ही काहीतरी प्राप्त व्हावे अशा इच्छेनेच बहुधा केली जाते. तसेच उपासनेचे फळ हे निश्चितपणे मिळते असे अभिवचन ग्रंथात दिलेले असतेच. आम्ही सर्व प्रापंचिक माणसे आहोत. प्रपंच म्हटला की सुख दुःख आलेच. मग सुखप्राप्ती व्हावी आणि दुःख निवृत्ती व्हावी ही सर्वाचीच अपेक्षा असते. तसेच पारायण सेवेने देवदर्शन घडावे अशीही मनीषा असते. आपण राहतो ती वास्तू आपणास लाभ आनंद देणारी असावी असेही प्रत्येकास वाटत असते. या सर्व गोष्टी ग्रंथपठण पारायण सेवेने प्राप्त होऊ शकतात. दासबोध, तुकारामांची गाथा, ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी, एकनाथांचे भागवत अशा विविध ग्रंथाच्या पारायण सेवेने भक्तांना त्यायोगे फलप्राप्ती होतच असते. श्री गुरुचरित्र ग्रंथातही फलश्रुती सांगितली गेली आहे. तर ती अशी. 1 त्रिपदा गायत्री मंत्राचे पठण, 108 मण्यांची माळ किंवा त्यापर्यंत जप करावे. तसेच गुरुचरित्र वाचावे. मनोकामना तर पूर्ण होताच, पण दत्तदर्शन घडून व्यक्ती वा वास्तू यांतील बाधाही नाहीशी होते. दर्शन कसे घडते तर सप्ताह काळात वा सप्ताहाचे शेवटी. तसेच ग्रंथपठण श्रवण लेखन याद्वारेही पारायण पूर्ण झाले की बहुधा नैवेद्याचे वेळी किंवा समाप्तीस समयी दत्तगुरु कोणत्या ना कोणत्या वेशात येऊन जातात. चाहूल वा सुगंध या स्वरूपातही त्यांचे अस्तित्व उपस्थित कळून येते. त्यामुळे आपण मन बुद्धी शरीर यासहित अपार श्रद्धेने व उत्कट भावाने त्यांचे ध्यान अनुसंधान करावे. तसेच बाधानिरसनही होते. ग्रंथकाराने म्हटले आहे की जे जे जन भक्ती करीती त्यासे येईल आमुची प्रचिती. मन कामना पावती त्वरिती. निश्चय वाक्य असे आमुचे. ऐसे सप्ताहानुष्ठान करीता हो श्री गुरु दर्शन. भूतप प्रेतादी बाधा निरसन होवोने सौख्य होतसे. ह्या ग्रंथाला पवित्र वेद समजतात. म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे. याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत. हा ग्रंथ 7 दिवसांच्या सप्ताहातच किंवा 3 दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे. पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा.